न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ब्लॅकलिस्टेड ठेकेदाराला कोट्यवधींचं कंत्राट, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं संरक्षण। नियमांचे पायमल्ली, कंत्राटामागचं अर्थकारण काय? गेटवेल प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय, तक्रारीवर कारवाई नाहीच। पुखराज जैन यांना जीवे मारण्याची धमकी, ठेकेदार गुंडांचे साठगाठ उघड। नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींच्या कामावरून नवा वाद निर्माण झाला आहे। ब्लॅकलिस्टेड असलेल्या गेटवेल डिस्ट्रीब्युटर या कंपनीला सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे यांनी तब्बल 4 कोटी रुपयांचं औषध पुरवठ्याचं कंत्राट दिलंय। विशेष म्हणजे हीच कंपनी 2019 मध्ये HAL कडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली होती। या पार्श्वभूमीवर पुखराज जैन यांनी तक्रार दाखल करत ठोस पुरावे सादर केले आहेत, मात्र अद्याप कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही। उलटपक्षी जैन यांना ठेकेदार आणि गुंडांमार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी सिव्हिल सर्जन शिंदे यांच्यावर केला आहे। जैन यांच्या आरोपानुसार निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्या आहेत। निविदाधारकांकडे मूळ उत्पादक परवाना, ISO CE US FDA प्रमाणपत्र, GST चलन, सनदी, लेखापालाचे प्रमाणपत्र असे कोणतेही आवश्यक कागदपत्र नव्हते, तरीही त्यांना कंत्राटे देण्यात आलीत। या प्रकरणात फक्त गेटवेलच नव्हे तर कार्तिक डायग्नोस्टिक आणि रुद्राक्ष फार्मा या कंपन्याही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। इतक्या गंभीर आरोपानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौन का पाळलंय? कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या सगळ्या प्रकरणामागे मोठं अर्थकारण दडलेलं आहे का? या सर्व प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।